आणि महायुतीची उद्या दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार आहे। बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित राहतील। राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे। राज्यातील महायुतीच्या घटक पक्षातील प्रमुख नेते या बैठकीमध्ये सहभागी होतील अशी ही माहिती मिळते आहे। तर महायुतीच्या घटक पक्षातले प्रमुख नेते या बैठकीमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मिळते आहे। उद्या अमित शहा यांच्या सोबत दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित राहतील। त्यासोबतच राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे। महायुतीमध्ये सध्या ज्या जागांवरून तिढा निर्माण झालाय, जागा वाटपामध्ये त्या जागांवरती या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। काही दिवसांपूर्वी अमित शहा ज्यावेळी मुंबई दौऱ्यावर, महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते, त्यावेळी सुद्धा जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली। उद्याच्या बैठकीत कदाचित अंतिम निर्णय होईल अशी शक्यता आहे। निलेश बुधावले आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। निलेश, उद्याची बैठक तरी निर्णायक ठरणार का? नक्कीच प्रज्ञा, कारण आज भाजपच्या केंद्रीय निवड समितीची बैठक पार पडते आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, जे भाजपचे महाराष्ट्राचे चेहरा आहेत आणि ते या बैठकीमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर ही बैठक आजच होणं अपेक्षित होतं, मात्र आज भाजप निलेशचा आवाज सध्या पोहोचू शकत नाहीये, पुन्हा एकदा संपर्क साधायचा प्रयत्न करूया। तर उद्याची बैठक ही निर्णायक ठरण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।